काम 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 भेंडी थकलो ते काम करून करून खूप झालं म्हटलं. आता थोडासा ब्रेक घेतलाच पाहिजे. काम तर आयुष्यभर करायचंच आहे हो, ते कधी थांबणार नाही. पण एकदा गेलेले दिवस, मित्र आणि बॅचलरपणा हा परत येत नाही. मग काय, निघालो महाराष्ट्राच्या सगळ्यात आवडत्या ठिकाणी, कोकणात. जेव्हा आमचा ट्रिपचा प्लॅन चालला होता तेव्हा असं बिलकुल वाटत नव्हतं की हा सक्सेस होईल, कारण ते ग्रुप मधले टिपिकल वायझेड मित्र असताना जे बरोबर ऐन टायमाला पॉटी करतात त्यांची भीती वाटत होती. पण थँक गॉड की आमच्यासोबत असं काहीच झालं नाही आणि 7च्या 7 राक्षस रेडी झाले. आणि असं पण कोणी कॅन्सल करूच शकत नव्हतं, कारण एक अशी शिवी दिली होती ना की त्याला कोणी टाळूच नाही शकत. गेस करा बरं ती शिवी काय असेल. असो, पण खोटं नाही बोलत, या ट्रिप मध्ये एवढी मजा केली ना आम्ही. खूप सारे स्पॉट्स कव्हर केले, वेगवेगळे पदार्थ खाल्ले, नवीन लोकांना भेटलो, त्यांचं कल्चर जाणून घेतलं. चिल करा, तुम्हाला मी माझी कंप्लीट जर्नी दाखवणार आहे, अगदी A to Z. त्यामुळे तुमच्यासाठी एक पूर्ण सिरीज बनवली आहे. प्रथमेश गेला कोकणात, ज्याचा हा तर फक्त पहिलाच एपिसोड आहे. पुढे केलेली सगळी मजा, सगळे एडेचाळे तुमच्या समोर ठेवणार आहे. सो फॉलो करून ठेवा, नाहीतर मी आणि माझ्या व्हिडिओज हरवून जातील. बाय बाय, टेक केअर. पोरं डायरेक्ट भर रस्त्यावर नाशिकच्या कावडीवर नाचायला लागले ना भाऊ. आफ्टर प्लॅनिंग फॉर मोर दॅन अ वीक आमची कोकणची ट्रिप फायनल झाली. सगळे सामान पॅक करायला लागले. हा कोणत्या मुलीचं सामान नाही बरं का, हा सगळं आम्ही 7 राक्षसांच्या स्किन केअरच्या वस्तू आहे. ते पण साध्या सुध्या नाही, एकदम ब्रँडेड. नादच करायचं नाही. फुल रील सेव्ह करून ठेवल्या होत्या. म्हटलं तिकडे गेलं की एका मागे एक सगळे शूट करू. मग काय, इथूनच स्टार्टिंग करून टाकली. बट वी ऑल आर राक्षस. आम्हाला कुठे रोमॅन्टिक पोज देता येतं, सगळ्यांनी घाण करून ठेवली. सगळ्यात आधी तर CNG भरून घेतलं, मग थोडा नाश्ता केला. थोडं पुढे गेलो तर लगेच ड्रायव्हर म्हणतो अजून थोडं CNG भरून घ्या. शहाईला एवढं तर आम्ही पाणी पण पित नाही, तेवढं यात CNG ओतावं लागतंय. हळूहळू आम्हाला कोकणाचा सुगंध यायला लागला. भेंडी हा मार्चचा महिना आहे आणि घड्याळात वाजले 11. ऊन सोडा हो, इतकं थंड वातावरण होतं आणि वरून फॉग. आयुष्यपत एकदम स्वर्ग वाटत होता. आणि त्यात मध्येच एकाने नाशिकची कावडी लावून दिली. आणि एकदा कावडी चालू झाली की तुम्हाला माहितीये, पोरं नाही ऐकणार, राडा होणार. आयुष्यपत एवढा मोठा स्कॅम. घड्याळात 11 वाजले होते आणि हे धुक्क पाहून आम्ही ऑलरेडी शॉक मध्ये होतो. आणि त्यात हा रस्ता दिसला. ओ माय गुडनेस, भाई लोक पांढऱ्या पेनाने लिहून देतो तुम्हाला. एवढा भारी रस्ता, एवढा भारी सीन तुम्ही कधीच नसेल पाहिला. ते रोड टू हेवन म्हणता ना, हाच तो रस्ता आहे. सगळ्यात पहिला स्पॉट होता आमचा मुरुड जंजिरा. लुक एट दिस येड. उतरतच मेकअप करायला लागला, म्हणे एखादी पटली तर पटली. पण भेंडी याचा आणि आमचा खूप घाणपचका झाला, कारण आम्ही चुकीच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. कोणीतरी सांगितलं की इथून बोट असतात, पण इथे डॉगी पण नव्हतं. मग काय, युटर्न मारून रिटर्न गेलो. पण आता बरोबर मुरुड जंजिराच पोहोचलो बरं का. चायला बोट मध्ये पण स्कॅम झाला राव. हे जॅकेट तर दिलं, पण ते पण तुटलेलं होतं. बुडालो तर 100% सगळ्यात आधी माझाच गेम वाजणार आहे. 5 रुपयाची चहा, 10 रुपयाची खारी. करून ठेवा फॉलो, पुढचा एपिसोड आहे जाम भारी. ओ भाई साहेब, एकटा माणूस अख्खी बोट खेचतोय. किल्ल्यावर पोहोचल्यावर हे लोक तुम्हाला गाईडचे 400-500 रुपये मागतील, तर लगेच देऊ नका, थोडा भाव खा. मध्ये गेल्यानंतर 150-200 रुपयात पूर्ण किल्ला फिरवतील. ही तोफ दिसते का, ही काही नॉर्मल तोफ नाही बरं का. 18 फूट लांबी आणि 2000 किलो वजन असून या तोफेचं नाव कलाल बांगडी आहे. द मोस्ट अमेझिंग फॅक्ट अबाउट दिस तोफ इज ही मेटलची असून एवढ्या उन्हामध्ये थंड असते. अशा इथे खूप साऱ्या तोफा आहे. आणि हे बघा काही छपरी लोक जे स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समजून इथे पण घाण करतात. अजून एक शॉकिंग गोष्ट म्हणजे 22 एकर मध्ये समुद्राच्या मधोमध बनलेल्या या किल्ल्यामध्ये 2 गोड्या पाण्याचे तलाव आहे, ज्यात कायम 24/7 पाणी असतं. भेंडी विचार करूनच डोकं काम नाही करत आहे. पण काही पण म्हणा, या किल्ल्याचा इतिहास खूप तगडा आहे. संपूर्ण भारतात जंजिरा हा एकमेव सागरी किल्ला आहे जो कधीही जिंकता नाही आला. 45 मिनिटं फिरताना मन इतिहासात हरवलं. जंजिराच्या दगडांमध्ये शौर्य आजही दिसलं. बरेच लोकांनी मागच्या व्हिडिओमध्ये शिव्या घातल्या की तू जंजिराला गेला पण पद्मदुर्गला गेला नाही. अरे भाई, मी सांगून थकलो की आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या पद्मदुर्गावर गेलेलो, पण आम्हाला बोटच भेटली नाही तिकडे जायला. त्यात आमची काय चुकी. असो, तिथून निघाल्यावर आम्हाला या चिल्लर गँगने डायरेक्ट रस्त्यावर अडवला ना. कम्प्लीट टोल नाका सेट केला होता. पैसे घेतलं तेव्हाच आम्हाला पुढे जाऊ दिलं. कोणी कोकणातला असेल तर सांगा राव, काय विषय हा. एव्हरीवन वॉज टायर्ड आफ्टर लॉंग प्रवास. मग गपचूप आराम करायचा ना, पण नाही, आम्हाला बीचवर रील काढायची आहे, डान्स करायचा आहे, येडे चाळे करायचे. मग झाले सगळे सुरू. बीचवर जाण्यासाठी सगळे एक्साइटेड होते. सगळ्यांनी सुपली सोन्याचीवर मस्त प्रॅक्टिस केली होती. पोहोचणारच होतो की रस्त्यावर भयंकर गर्दी दिसली. आम्ही सगळे पळत सुटलो. फॉलो करून ठेवा पुढे काय झालं ते बघण्यासाठी. आयुष्यपत, व्हाय एवढी गर्दी इज देअर. कोकणात येऊन जर तुम्ही फिश नाही खाल्ली तर तुमचा इकडे येऊन काही फायदाच नाहीये. म्हणून सगळ्यात आम्ही बी एक्सप्लोर्ड द लोकल मार्केट अँड विकत घेतले सम फिश. पॉपलेट तर काही भेटले नाही. मग बांगडा आणि सुरमईवरच आम्ही काम चालवून घेतलं. आणि भाई, इकडे आंब्याची किती सारी झाडं होती, प्रत्येकाच्या दारात एक. चायला आमच्या पूर्ण चौकात तर एकच झाड होतं जिथे एक खडूस म्हातारी असायची. एक दगड मारला की लगेच शिव्या घालत यायची. पण भाई,
खूप त्रास दिलाय राव आम्ही त्या आजीला. असो, बीच कडे जाताना आम्हाला इथे गर्दी दिसली. सगळे पळत सुटलो. पाहतो तर इथे काहीतरी कार्यक्रम चालू होता. दृश्य पाहून तर भरपूर जाणून घेण्याचा प्रयत्न केला की काय चालू आहे. मला काहीच समजलं नाही. ढोल ताशा घेऊन काहीतरी ते सण साजरा करत होते. जर कोणाला माहित असेल की हा कोकणातला कोणता सण आहे आणि कसा साजरा करता तर प्लीज शेअर करा. सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. बोलो भैरूजी महाराज की जय हो. वेलकम टू द 7th एपिसोड ऑफ प्रथमेश गेला कोकणात. बीचवर जाण्यासाठी आम्ही सगळे खूप एक्साइटेड होतो. तिथे मुलं काय करत होते काही समजलंच नाही. पूर्ण मातीमध्ये एकाला बुजवून टाकला होता. कधी कधी काही दिवस असतात जे प्लॅन केलेले नसतात पण आयुष्यभर लक्षात राहतात. तो एक नॉर्मल दिवस होता पण आमच्यासाठी तो खास झाला. ना मोठा हॉटेल ना मोठा खर्च, पण हसू इतकं मोठं होतं की समुद्रही लाजला असेल. त्या दिवशी ना कुणाच्या डोक्यावर टेन्शन होतं ना कुणाच्या हातात मोबाईल. फोटो कमी पण मेमरीज $1,000,000च्या. कोणीतरी म्हटलंय ना की समुद्र पाहून सगळी दुःख विसरतात आणि ऑटोमॅटिक चेहऱ्यावर स्माइल येते. ते एकदम खरं आहे ते तेव्हा समजलं. ती मैत्री, तो मोकळा वारा, ते खळखळाट हसणं, ते डोळ्यात पाणी येईपर्यंतचे जोक्स. लहान होतो तेव्हा तेच आवडायचं पण त्या दिवशी जाणवलं की अजूनही सगळ्यात जास्त तेच आवडतं. फक्त मित्रांची साथ असली पाहिजे. खूप सारे गेम्स खेळलो, भरपूर डान्स केला, डॉल्फिन पेक्षा जास्त आम्ही उड्या मारल्या आणि हे सगळं पाहून समुद्र म्हटला बस करा आता जावा घरी. संध्याकाळ झाली, बॅटरी संपली, शरीर थकलं पण मन मात्र म्हणत होतं आणखी एकदा चला. शेवटी महाराजांना घोषणा दिली. तुझी इन्स्टा आयडी दे ना, तुला मी टॅग करतो व्हिडिओ मध्ये. मित्र बोलला होता की कोकणात गेल्यावर एकदा उकडीचा मोदक ट्राय कर. भाई साहब, एवढा टेस्टी मोदक मी आयुष्यात खाल्ला नव्हता. पहिले वाटलं की 50 रुपयाचा एक म्हणजे खूप एक्सपेन्सिव्ह आहे पण इट्स वर्थ इट. देन आय मेट अ स्वीट क्यूट गर्ल अँड शी बिकेम माय फ्रेंड इन जस्ट 2 minutes. नाव काय तुझं? तीर्था. तीर्था. तीर्था, भारी नाव आहे. इन्स्टा आयडी दे ना तुझी. नाही होय. पण यार तिने मला शेवटपर्यंत तिची इन्स्टा आयडी नाही दिली. स्टार्ट झाला आमचा पुढचा प्रवास पण मध्येच गाडीने पण धोका दिला. ते पण एकदम कूल स्पॉटवर, जिथून व्ह्यू जाम भारी होता. तिथे पण फुल फोटो व्हिडिओज काढून घेतले. शेवटी कसं बस युट्यूबवर व्हिडिओ पाहून आम्ही गाडी स्टार्ट केली आणि पोहोचलो रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी. हा एसी रूम आम्ही ऑनलाईन बुक केला होता, तो पण फक्त 2500 रुपयात. नेक्स्ट एपिसोड मध्ये पण फुल धिंगाणा केलाय. सो लाईक आणि फॉलो करून ठेवा आणि प्लीज कोणीतरी उकडीचा मोदक पाठवा यार. डू यू वॉन्ट टू नो कि हम ये बीच पर क्या कर रहे हैं? बीच पर बैठ के मस्त सनसेट एंजॉय करूंगा ये सोचकर जल्दी रूम से बाहेर निकला. पण या राक्षसांचं काय करू काही समजत नाही. 2 पावलं चालले नाही की लगेच भूक लागून जाते. सनसेट तर छान पाहायला मिळाला पण त्यासोबत 2 रोमांटिक कपल भी देखने को मिल गए. एक ये और एक ये. तभी मेरे दिमाग की बत्ती जली की चलो कुछ तूफानी और हटके करते हैं. लगेच आम्ही बीचवर एक खड्डा बनवायला लागलो. तुम्हाला वाटेल काय करतोय आम्ही, पण या खड्ड्यात आम्ही एक फोन ठेवणार आणि मग फोटो क्लिक करणार. ते शेवटी तुम्हाला समजेलच. पानी से ये स्पॉट बहुत दूर था इसलिए इसे बनाने के लिए बहुत मेहनत लगी. इव्हनिंगची नाईट व्हायला लागली तरी अजून खड्डा रेडी नव्हता. इथे ऑलरेडी अंधार पडायला लागलाय आणि त्यात डॉगेशची वाईल्ड कार्ड एंट्री झाली. म्हणे मला पण तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे. असेल गर्लफ्रेंड तुमची दुसरा चांगला भेटण्यापर्यंत पण डॉगेश सोडणार नाही साथ शेवटच्या श्वासापर्यंत. डॉगेशची पण इच्छा पूर्ण केली आणि आम्ही पण फोटो काढले. जेटीने जाण्यासाठी या ठिकाणी कार्सची खूप जास्त गर्दी असते आणि वीकेंडला तर विषयच नाही. और हमारी कार तो बहुत पीछे थी इसलिए 1-1.5 घंटा हमें यही वेट करना था. आणि एवढ्या गरमागरम कडक कडक लाल लाल उन्हामध्ये स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे आणि अशा वेळेस नारिकेल जलम पेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. काकांची पूजा आम्ही यासाठी करतोय कारण काका नारिकेल जलमचं खोबरं आधी मुलींसाठी काढून देत होते आणि आम्ही त्यांच्या आधीपासून लाईन मध्ये होतो. काका हे काही बरोबर नाही या. असो, त्याने पण आमचं मन नाही भरलं. मग फेवरेट काला खट्टा रंगाचा हिमगोळा खाल्ला. तुम्ही कोणत्या रंगाचा गोळा खायचे कमेंट करून सांगा बरं. हिमगोळा खाल्ल्यावर डायरेक्ट लहानपण आठवलं राव. जेव्हा मम्मीकडून भांडून रडून पैसे घेऊन गोळा खायचो आणि सर्दी झाली का मम्मी अजून मारायची. फायनली आमचा नंबर लागला आणि गाडी जेटी मध्ये लोड केली. ज्या प्रवासाला तुम्हाला बाय रोड 2-2.5 तास लागतात तोच प्रवास जेटीने फक्त अर्ध्या तासात होतो. याने आमचा खूप सारा वेळ पण वाचवला आणि पैसे पण. जर तुम्ही इकडे कधी गेले तर जेटी एकदा नक्कीच ट्राय करा.